नमस्कार मित्रांनो, मी उमेश वावळ. यूट्यूब चॅनल कसं बनवायचं, यूट्यूब चॅनलची ए टू झेड सेटिंग तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, व्हिडिओ पूर्ण बघा. ए टू झेड सेटिंग तुम्हाला सांगणार आहे लाईव्ह प्रूफनुसार. सुरुवातीला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जायचं, यूट्यूब ओपन करायचं. यूट्यूब ओपन केल्यानंतर हे बघा, यूट्यूब ओपन केल्यानंतर कोपऱ्यामध्ये बघायचं. कोपऱ्यामध्ये आपला जीमेल आय डी दिसतो आहे, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर स्विच अकाउंटवरती ओपन करायचं. अकाउंट एक प्लसच्या बटनावर क्लिक करायचं. प्लस. माझ्या मित्राचं यूट्यूब चॅनल ओपन करतो आहे, दाखवतो तुम्हाला. यूट्यूब चॅनल सुरुवातीपासून ए टू झेड सेटिंगपर्यंत कसं ओपन करायचं याची सर्व माहिती सांगणार आहे. पूर्ण बघा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. करू आपण सुरुवात. साइन इन, क्रिएट अकाउंट, नवीन मेल आय डी ओपन करायचा. जीमेल आय डी. क्रिएट अकाउंट फॉर माय पर्सनल यूज, याच्यावरती क्लिक करायचं. फर्स्ट नेम, तुमचं नाव काय ते नाव टाकायचं इथं. सरनेम टाकायचं. इथून नाव टाकलं, सरनेम टाकलं. नेक्स्ट करायचं. नेक्स्ट झाल्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची तुमची. महिना टाकायचा, तारीख टाकायची आणि वर्ष टाकायचं. त्याच्यानंतर जेंडर टाकायचं. मेल फिमेल, ज्याचं कोणाचं बनवायचं आहे. कोणी लेडीज असेल तर फिमेल, जेंट्स असेल तर मेल. नेक्स्ट करायचं. त्यानंतर जीमेल आय डी तुम्हाला कुठलं टाकायचं ते टाकायचं. तर तुमचं नाव टाकायचं. @gmail हे ऑलरेडीच असतं आहे. नेक्स्ट करायचं. ऑलरेडी आहे, आपण चेंज करू, काहीतरी नंबर टाकू. नेक्स्ट करू. ऑलरेडी दाखवते. हा पण आहे. तर दुसरं काय टाका बोलते, आणखी एकदा ट्राय करू. गणेश. हा घेतला जीमेल आय डी. पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकला.
पासवर्ड पण घेतला. त्यानंतर नेक्स्ट करायचं. टर्म अँड कंडिशन काय असतात ते ॲग्री करायचे. जीमेलच्या टर्म अँड कंडिशन काय असतात, ॲग्री करायचं. आपला जीमेल आय डी ओपन होतो आहे. हे बघा, जीमेल आय डी ओपन झाला. तर आपल्याला चॅनल करायचं. आपण जो जीमेल आय डी बनवला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. हे बघा, यूट्यूब ओपन झाला आहे आणि आपला जीमेल आय डी खाली राईट साईडला आला आहे. त्याच्यावरती ओपन करायचं. हे बघा, नाव आलं आहे. ओपन झाल्यानंतर क्लिक करायचं याच्यावरती. इथे तुमचा फोटो टाकू शकता. तुम्हाला जो फोटो टाकायचा आहे तो फोटो तुम्ही इथे टाकू शकता. हे फोटोचा सिम्बॉल आला इथे. इथे नाव टाकायचं, चॅनलचं नाव. त्याला चॅनलचं नाव काय टाकायचं, फूड रेसिपी. फूड रेसिपी. फूड रेसिपी. फूड रेसिपी चॅनलचं नाव. सेव्ह करायचं. हँडल. हँडल ॲटोमॅटिक आलं. आता आपण चेंज पण करू शकतो हँडल. जे यूट्यूबनं दिले तेच असू द्या. आणि इथं खाली क्रिएट चॅनल करायचं. क्रिएट चॅनल. बेसिक तुमचं चॅनल आता रेडी झालं आहे. हे बघा, फूड रेसिपी नावाने चॅनल. हँडल आलेलं आहे. 0 सबस्क्राईब, 0 व्हिडिओ, 0 वॉच टाईम. आता ही बेसिकली चॅनल बनणं आहे. याच्यासमोर जी माहिती सांगणार आहे ती अति महत्त्वाची. अशी माहिती तुम्हाला कोणीही देणार नाही आणि कुठेच भेटणार नाही. त्यामुळं काळजीपूर्वक बघा. खास करून ही माहिती मराठी भाषेत तर तुम्हाला कुठे भेटणारच नाही. म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणला आहे. हा व्हिडिओ नक्की बघा. संपूर्ण A to Z माहिती ती सेटिंग केली तरच तुम्हाला यूट्यूबवरून पैसे कमवता येतील. नाही तर चॅनल खोलून व्हिडिओ अपलोड करून काहीही फायदा नाही. सगळी मेहनत पाण्यात जाईल. त्यामुळं समोरची जी सेटिंग दाखवणार आहे ती A to Z सेटिंग आहे, ती पूर्ण बघा. चॅनल रेडी झाला. आता यूट्यूब स्टुडिओमध्ये जायचं. यूट्यूब स्टुडिओ. हे बघा, यूट्यूब YT स्टुडिओ. YT स्टुडिओ ओपन करायचा. YT स्टुडिओमध्ये तुमचं नावाचं चॅनल दाखवणारच आहे. काय चॅनल आहे ते. YT स्टुडिओमध्ये. YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर इथं प्लसचं सिम्बॉल आहे. YT स्टुडिओ ही सेटिंग. गूगल क्रोम ओपन करायचा. क्रोम ब्राउझर हे सर्वांनाच माहिती आहे. क्रोम ब्राउझर. क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन YT स्टुडिओ लॉग इन करायचा डेस्कटॉप मोडला. YT स्टुडिओ डेस्कटॉप मोडला लॉग इन करायचं. हे बघा, लॉगिंग. लॉगिंग होतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. मनातून सांगतो मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. A to Z सेटिंग तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी हरकत नाही. व्हिडिओ पूर्ण बघा. YT स्टुडिओ ओपन झाला. कंटिन्यू करायचा. प्रोसेड. तर कुठला मेल आय डी, ते मेल आय डी टाकायचा. आपण नवीन खोललेला मेल आय डी टाकायचा. मेल आय डी.
आणि पासवर्ड टाकायचा. तुमचा काय पासवर्ड आहे ते पासवर्ड टाकायचा इथं. पासवर्ड टाकून ओपन करायचा. कंटिन्यू. म्हणजे आपण जो यूट्यूब चॅनल खोलला आहे तो यामध्ये लॉगिंग होईल. ब्राउझर प्रोसेसिंग होती, वेट करा थोडा. ही जी सेटिंग दाखवणार आहे ही ए टू झेड सेटिंग राहणार. परत तुम्हाला कुठलीही सेटिंग करायची गरज पडणार नाही. तुम्ही व्हिडिओ अर्धा तासात टाका, 1 तासाचा टाका, पूर्ण व्हिडिओ तुमचा यूट्यूब ॲक्सेप्ट करेल. ही जर सेटिंग नाही केली तर यूट्यूब एवढा व्हिडिओ टाकणार नाही, अपलोड होणार नाही. त्यासाठी ही सेटिंग करावं लागणार. YT स्टुडिओ वापस लॉग इन करायचा. डेस्कटॉप मोडमध्येच YT स्टुडिओला काम करायचं. कंटिन्यू. इथे बघा, इथे दिसतंय ना तुम्हाला, झूम करून दाखवतो. हे बघा, फूड रेसिपी, तुमचं चॅनल आलेलं फूड रेसिपी. खाली बघा, सर्वात खाली यायचं. सर्वात खाली आल्यानंतर सेटिंगचा एक सिम्बॉल दिसून त्याच्यावरती क्लिक करायचं. सुरुवातीला चॅनल, करन्सी इथे टाकायची INR इंडिया रुपीज. जगभरातल्या सर्व करन्सी दिलेल्या इथं. INR इंडिया कुठे बघायचं. INR इंडिया. भरपूर जगभरातल्या करन्सी आहे. $US ठेवलं तरी चालेल, कारण की आपलं पेमेंट तिकडनंच येणार. तर सेटिंगमध्ये INR इंडिया जर सापडलं तर INR इंडिया टाकायचं. $US पण चालेल. त्याच्यानंतर चॅनलवर जायचं. हे बघा, चॅनल लिहिलेलं आहे. चॅनलमध्ये बेसिक इन्फो, कंट्री ऑफ रेसिडेन्सी याच्यावरती क्लिक करायचं. आणि आपण कुठल्या कंट्रीज येतो आहे, आपण तर सगळे इंडियनच आहे, इंडियन टाकायचं. इंडियन. त्याच्यानंतर कीवर्ड, अति महत्त्वाची सेटिंग आहे मित्रांनो. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, पूर्ण बघा. तुम्हाला मी 100 नाही 1001% सांगतो, ही माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही. मनातून सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा. A to Z सेटिंग आहे. A to Z सेटिंग समजून घ्या. तुमचं यूट्यूब चॅनल चालू करा, व्हिडिओ अपलोड करा आणि पैसे कमावा. या जगात पैसा आहे तो सब कुछ आहे, नाहीतर बाकी कुछ नाही. INR इंडिया टाकलं का आपलं कंट्री ऑफ रेसिडेन्सी, इथं कीबोर्ड टाकायचे. कीबोर्ड तुमचं चॅनलचं नाव काय त्याच्यानुसारच कीवर्ड टाकायचे. तर यांचं चॅनल फूड रेसिपी, तर इथं टाकायचं फूड.
रेसिपी, फूड रेसिपी. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या रेसिपी दाखवणार आहे, काय करणार त्या त्या टाकायच्या. यालाच उलटं काढायचं. रेसिपी फूड, रेसिपी फूड. त्याच्यानंतर कुठली रेसिपी, मटन रेसिपी, चिकन रेसिपी, चायनीज फूड रेसिपी, रेसिपी. असे कीवर्ड टाकून घ्यायचे. त्यानंतर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये यायचं. ॲडव्हान्स सेटिंग याच्यामध्ये हे बघा, हे मधल्या नंबरचा राऊंड आहे ना, त्याच्यावरती क्लिक करायचं. नॉट मेड फॉर काइड्स. व तुमचं चॅनल लहान मुलं बघणार नाही का, लहान मुलं बनवत नाही, मोठ्या माणसांसाठी चॅनल उघडणार. त्यासाठी हे मधल्या याच्यावर ओपन करायचं, याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर फ्युचर इलिजिबिलिटी त्याच्यावरती क्लिक करायचं. याच्यामध्ये हे बघा 3 कॉलम आहे, हे तिन्ही इनेबल करायचे. तिन्ही पण 1 2 3 तिन्ही पण इनेबल. ऑलरेडी पहिला इनेबल झालेला आहे, दुसरा इनेबल. काय माहिती सांगतो ते, व्हिडिओ ओव्हर 15 मिनिट, कस्टम थंबनेल अँड लाईव्ह स्ट्रीमिंग. म्हणजे तुम्ही लाईव्ह पण जाऊ शकता, 15 मिनिटाच्या वरती व्हिडिओ पण टाकू शकता. आणि कस्टम थंबनेल, व्हिडिओच्या वरती बघा थंबनेल असतं, माहिती दिलेली असते वरती. थंबनेल बघून आपण क्लिक करतो, ते पण तुम्हाला लावलं जाईल. त्याच्यासाठी इनेबल करायचं. इनेबल. व्हेरीफाय फोन नंबर, इथं तुम्हाला फोन नंबर टाकून व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय फोन नंबर. एक विंडो ओपन होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला फोन नंबर टाकायचा. ब्राउझरमध्येच आहे. हे बघा, फोन व्हेरीफाय स्टेप 1 स्टेप 2. तुम्ही मॅसेजद्वारे पण व्हेरीफाय करू शकता, टेक्स्ट द व्हेरीफाय कोड, किंवा कॉलवरती पण घेऊ शकता. आपण टेक्स्टवरती घ्यायचं. सिलेक्ट कंट्री इंडियन, तुमचा नंबर टाकायचा. नंबर सांगा. त्यांचा नंबर टाकतो. गेट कोड. गेट कोड. गेट कोड केल्यानंतर तुम्हाला OTP येईल. हे बघा OTP आला, तो OTP टाकून घ्यायचा. सबमिट. सबमिट बटनवर क्लिक करायचं. फोन नंबर व्हेरीफाय. फोन नंबर व्हेरीफाय झाला. त्यानंतर तिसरी सेटिंग बघू. तिसरी सेटिंग व्हेरीफाय झाला ऑलरेडी. हे बघा
सेकंड व्हेरीफाय झालेला आहे. आता थर्ड इलिजिबलला थर्डला काय करावं लागेल? लाईव्ह स्टेटमेंट हा तुमच्या आय डी प्रूफवर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, तुमचा पासपोर्ट याच्यावरती व्हेरीफाय होणार आहे. तर यांनी तर सध्या काय पॅन कार्ड वगैरे काय आणलेलं नाही. हे तुम्ही तुमच्याजवळ आय डी असेल तर हे व्हेरीफाय इलिजिबल करू शकता. त्याच्यानंतर आपलं ही सेटिंग झालेली आहे. सेटिंग सेव्ह करायची. सेटिंग सेव्ह. आता बघणार आपण अपलोड डिफॉल्ट. अपलोड डिफॉल्टमध्ये हे जे आहे ना व्हिजिबिलिटी त्याच्यामध्ये अनलिस्टेड करायचं. अनलिस्टेड आणि ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं. ॲडव्हान्स सेटिंग तुमचं जे लायसन्स आहे स्टँडर्ड यूट्यूब लायसन्स हेच ठेवायचं. त्याच्यानंतर व्हिडिओ लँग्वेज कुठली तुमची ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवणार ती लँग्वेज इथे सिलेक्ट करायची. व्हिडिओ लँग्वेज तुम्ही कुठल्या लँग्वेजमध्ये बनवणार व्हिडिओ? हिंदी. यांची इथे हिंदी सिलेक्ट करू. कुठली लँग्वेज आहे लागली? हिंदी सिलेक्ट करायची आणि खाली टायटल आणि डिस्क्रिप्शन ही कुठल्या लँग्वेजमध्ये? इंग्लिश. कमेंट सेक्शन ऑफ ठेवा. कोणी काय वाईट कमेंट करू शकते त्याच्यामुळे ऑफ ठेवायची. महत्त्वाचा मुद्दा कॅटेगरी निवडताना लक्षपूर्वक आणि विचारपूर्वक तुम्ही कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवता त्याच्यानुसारच तुमची कॅटेगरी निवडायची. तर व्हिडिओ बनवता स्पोर्टचे आणि कॅटेगरी टाकसा न्यूज तसं करू नका. आपल्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आहेत त्याच्यानुसारच कॅटेगरी बनवायची. कॅटेगरी इथं यांची फूड रेसिपी आहे. आपण टाकू हाऊ टू स्टाईल. कॅप्शन हे नॉन असू द्या. कॅप्शन नॉन. आता ही सेटिंग पूर्ण झाली. ही सेव्ह करायची. सेव्ह. बस आता 2 मिनटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. शेवटच्या 3 सेटिंग सांगतो. त्या कंप्लीट झाल्यानंतर चॅनल रेडी. हे बघा झूम करून दाखवतो. हे खाली दिसतं ना डॉलरच्या खाली हे फुलझडीसारखं बटन त्याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे कसे तुमचे चॅनलला व्हिडिओ पण सिरियल नंबरनुसार राहील. आता इथं बघा ॲड सेटिंग आहे. ॲड सेटिंगमध्ये जायचं. नंबर 1 आपला पॉप्युलर व्हिडिओ. नंबर 2 शॉर्ट व्हिडिओ. नंबर 3
पॉप्युलर व्हिडिओ, नंबर 2ला व्हिडिओ आणि नंबर 3ला शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा. हे चॅनल कसं व्यवस्थित राहील तुमचं. हे झाल्यानंतर राईट साईडला पब्लिश करायचं. पब्लिश झालं. अशा प्रकारे चॅनल बनवा, व्हिडिओ अपलोड करा आणि यूट्यूबवर पैसे कमवा. पैशाचा खजिना आहे यूट्यूबला, पैशाचा खजिना आहे. मेहनत करा, व्हिडिओ अपलोड करा आणि पैसे कमवा. समुंदर पैशांना गच भरलेला आहे. यूट्यूब म्हणजे पैशाचा समुंदर. व्हिडिओ पूर्ण बघा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.